दिल्लीच्या जंतर मंतरवर पहाटे नेमकं काय घडलं? उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवलं. त्यानंतर आंदोलन आणखीन भडकलं. विद्यार्थ्यांचा संताप, विरोधकांची टीका आणि सरकारची भूमिका. नेमकं प्रकरण काय? समजून घेऊया. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. दिल्लीतील जंतर मंतर येथे 18 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीमुळे देशभरातील विद्यार्थी आंदोलन आणि राजकीय वातावरण तापले आहे. देशातील नीट परीक्षा प्रणालीमधील अनियमितता, वारंवार होणारे पेपर फुटीचे प्रकार आणि त्यातून निराश होऊन झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या निषेधार्थ पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक ते गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या 21व्या दिवशी म्हणजेच 18 जुलै रोजी पहाटे 7:15 वाजता दिल्ली पोलिसांनी अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध कारवाई करत वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या सक्तीच्या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तीव्र असंतोष पसरला. या कारवाईच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वतः जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. पोलिसांनी आंदोलकावर लाठीमार केल्याचा आणि दिपके यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या चलो संसद मोर्चाच्या 2 दिवस आधीच दिल्लीतील जंतर मंतर परिसर छावणीचे स्वरूप धारण करून गेला आहे. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आखलेल्या 30 सेकंदाचा कृती आराखडा अत्यंत पद्धतशीर आणि अत्याधुनिक होता. या कारवाईच्या पूर्वतयारीची आणि नियोजनाची माहिती केवळ अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच होती. 8 जुलैच्या पहाटे 3 वाजता नवी दिल्लीत जिल्हा पोलिसांना एक सिक्युरिटी ड्रिल सराव मोहिमेच्या नावाखाली एकत्र करण्यात आले आणि त्यानंतर मंदिर मार्ग आणि पोलीस ठाण्यात त्यांना मुख्य मोहिमेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांच्या दैनंदिन वेळापत्रकाचा एक बारीकाने अभ्यास केला होता. दररोज सकाळी मुख्य आयोजक अभिजित दिपके हे साधारण 7 वाजताच्या सुमारास जंतर मंतरवरून बाजूला जाऊन नजीकच्या मित्राच्या घरी फ्रेश होण्यासाठी जात असत. 18 जुलै रोजी सकाळी नेमकी हीच वेळ साधून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. कारवाई सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी जंतर मंतर येथील केरळ हाऊस जवळ आणि आंदोलन मंचाच्या परिसरात फोन जामर बसवण्यात आले. यामुळे आंदोलन स्थळावरील कार्यकर्त्यांना बाहेर जगाशी संपर्क साधणे किंवा थेट लाईव्ह प्रक्षेपण करणे अशक्य झाले. त्याच वेळी केरळ हाऊस जवळ एक रुग्णवाहिका आधीच तैनात करण्यात आली होती. साध्या वेशात आणि स्पोर्ट शूज घातलेले सुमारे 20 ते 25 पोलीस कर्मचारी स्वतःला वैद्यकीय पथक असल्याचे भासवत मंचावर चढले. त्यांनी तातडीने सोनम वांगचुक यांच्या खाटेभोवती पांढऱ्या रंगाच्या चादरीचे पडदे धरले. आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज आणि आंदोलकांच्या मते पोलिसांनी बळाचा वापर करून वांगचुक यांना फरफटत नेल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून हे चादरीचे पडदे वापरण्यात आले होते. अवघ्या 30 सेकंदात वांगचुक यांना चादरीत टाकून उचलण्यात आले आणि बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत घालून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. या कारवाई दरम्यान विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली. सोनम वांगचुक यांच्यावरील या कारवाईच्या अवघ्या 24 तास आधी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांना त्यांच्या निवृत्तीच्या 9 महिने आधीच पदावरून हटवून त्यांच्या जागी अनुराग कुमार यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. गृह मंत्रालय जंतर मंतरवरील आंदोलनाच्या हालचालीबाबत असंतुष्ट असल्याने हा तातडीचा बदल करण्यात आला आणि नवीन आयुक्तांच्या देखरेखीखाली ही पहिली मोठी कारवाई पार पडली. जंतर मंतरवरील या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना अत्यंत वेगळ्या आणि उपरोधात्मक परिस्थितीत झाली आहे. 16 मे 2026 रोजी या पक्षाची अधिकृत स्थापना 30 वर्षीय डिजिटल मीडिया रणनीतिकार अभिजित दिपके यांनी केली. दिपके यांनी पुणे येथील पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून त्यांनी 2020 ते 2022 दरम्यान आमरण उपोषण आणि शेतकरी आंदोलनाच्या काळात आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया रणनीतिकार म्हणून काम केलं. त्यानंतर ते अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेले होते. दिल्लीत वकिलांच्या बदनामाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू असताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांविषयी एक अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली. काही तरुण कॉक्रोच सारखे आहेत, त्यांना कोणताही रोजगार मिळत नाही आणि ते सोशल मीडिया किंवा माहिती अधिकाराचा वापर करून परजीवींसारखे इतरांवर हल्ले करत फिरतात, असे ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या या टिप्पणीमुळे
देशातील बेरोजगार तरुणामध्ये तीव्र संताप उसळला. या संतापाचे रूपांतर करून अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाचे एक उपरोधात्मक सोशल मीडिया व्यासपीठ सुरू केली. त्याच्या अल्पावधीतच इंस्टाग्रामवर 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले. नंतर जंतर मंतरवर सुरू झालेले आंदोलन केवळ ऑनलाईन राहिलेले नाही. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर सीजेपीने 20 जून 2026 पासून जंतर मंतरवर प्रत्यक्ष ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करताना सोनम वांगचुक यांनी सांगितले होते की हा लढा कोणत्याही राजकीय सत्तेसाठी नसून देशातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वासाठी आहे. सोनम वांगचुक यांच्या 20 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणांमुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर सुनावणी करताना वांगचुक यांच्या जीविताचे रक्षण करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला दिले. सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोनम वांगचुक यांनी कोणत्याही प्रकारचे सलाईन किंवा औषधे घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पत्नी गीतांजली जे अंगमो यांनी समाज माध्यमावरूनच रुग्णालयात प्रशासनाला चेतावणी दिली आहे की त्यांच्या आणि गेल्या 20 दिवसापासून देखरेख करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या लेखी मंजुरीशिवाय वांगचुक यांना कोणतेही वैद्यकीय उपचार दिले जाऊ नयेत. रुग्णालयाकडून कोणतीही पारदर्शकता दाखवली जात नसून वैद्यकीय अहवाल कुटुंबासोबत सामायिक केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. सध्या विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पूर्णपणे उचलून धरले आहे. राहुल गांधी यांनी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई म्हणजे शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दात टीका केली. याशिवाय सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, संजय शिरसाट आणि मनोज झा यांनी जंतर मंतरवर भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शासकीय पातळीवर बळाचा वापर करून किंवा तांत्रिक कारणे पुढे करून सोनम वांगचुक आणि इतर कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळावरून हटवणे हा तात्पुरता उपाय ठरला असला तरी यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. 20 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना चलो संसद मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष थेट संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. पुढील काळात या आंदोलनाचा रोख सरकारला धोरणात्मक बदल करण्यास भाग पाडतो की शासन आणखीन तीव्र दडपशाहीचा मार्ग अवलंबते यावर देशातील विद्यार्थी आंदोलनाचे भवितव्य अवलंबून आहे.